तुम्ही करत आहे तुम्ही अमित शाह सांगता का कायदा तोडायचं काम कायदा मान्य नाही का कायदा पाय लागू का तुमच्या पाया लागू म्हणजे परवानगी न भेटता स्टेज सुरू आहे काय वा 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 टाळ्या वाजवा रे आपल्याला सांगतो तुम्ही काय जमा कायदा सुरक्षेचा प्रश्न तुम्ही करत अमित शहाच्या परवानगी आमच्याकडे आहे परवानगी कोणाची परवानगी कोणाची परवानगी कोणाची सर आपली परवानगी आतापर्यंत मागे घे ना परवानगी रद्द कशी झाली सर परवानगी बदल्यावर रद्द कशी केली परवानगी बदल्यावर रद्द कशी केली कोणता फायदा आहे पाय तुम्ही गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला अमित शाह हे सांगता का कायदा तोडायचं काम अमित शाह सांगता का कायदा तोड म्हणून अरे अमित शहाजी सांगता का कायदा तोडायचं मुंबई हे परवानगी वाचताना परवानगी वाचताना विनंती आहे आपण जरा 5 मिनिटं कायदा तोडतोय तुम्ही कायदा तोडतो ना आपल्याला काय सांगतो आम्हाला परवानगी भेटली का नाही भेटली सर आपल्याला परवानगी भेटलेली आहे परंतु पाणी घ्या जरा शांत व्हा परवानगी भेटली ना आम्हाला परवानगी भेटताना आम्हाला परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी बदल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली कोणाच्या अधिकारात रद्द केले तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे का कायदा तुमचा कायदा तुम्हाला मान्य नाही का कायदा मान्य नाही का कायदा पाया लागू का तुमच्या पाया लागू का हे परवानगी हे रद्द झाली तर तुम्ही अधिकारी आहे तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत नाही आम्हाला कायदा शिकू नका कायदा तुम्ही तोडत आहे तुम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत आहे तुम्ही कायदा पायदळी आचारसंहितेचा भंग तुम्ही करताय तुम्ही करत आहे तुम्ही परवानगी कोणाची परवानगी कोणाची परवानगी कोणाची मागे घे ना तुम्ही करत कारण यांच्या बदल्या घेतल्या होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासन बीजेपी कार्यकर्त्यासारखं वागत आहे ही परवानगी यांच्याजवळ आहे का सांगा परवानगी दाखवा अमित शाह साहेबांची परवानगी दाखवा ना ती परवानगी प्रशासन जे आहे त्यांनी त्या पोलीस क्षेत्राच्या कामाचं रद्द करत आहेत म्हणजे परवानगी न भेटता स्टेज सुरू आहे काय वा 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 टाळ्या वाजवा रे आपल्याला सांगतो भाऊ ऐकून घ्या तुम्हाला परवानगी आहे का परवानगी रद्द करायसाठी तुमच्या भाजपच्या कार्यकर्त्याची परवानगी आहे का तुम्हाला तुमच्या पार्टीला परवानगी आहे का सांगा आम्हाला पार्टी हा मुद्दा नाही भाऊ नाही तुम्ही हे हा प्रश्न भाजप सोबत आम्ही बोललो तुम्ही कसे बोलताय 24 तास गृहमंत्र्याची सुरक्षा इथं निवडणूक आयोगामध्ये विषय नाही आहे त्यांनी लागण तेवढे ग्राउंड इथं आहे तिथं घ्यावं तो त्यांचा विषय त्या पार्टीचा विषय तुम्ही कसं काय घेता हे त्या पार्टीचं म्हणणं तुम्ही बोलताय मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा जी राबवावी लागते या ठिकाणी त्याच्यावर आमची परवानगी चुल्यात गेली आमच्या परवानगीला काही परवानगीचा टेबल ठेवला कशाला परवानगीचा टेबल ठेवला कशाला तुम्ही आम्हाला परवानगी भेटली ना साहेब परवानगी आहे ना
आमची परवानगी असताना आम्हाला येऊ का नाही देत? माननीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षा सभेच्या कारणास्तव सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना परवानगीची गरज नाही. परवानगी मी असं बोलणार नाही. अनेक प्रकारच्या एजन्सी त्याच्यामध्ये सहभागी असतात. म्हणजे परवानगीची गरज नाही असं म्हणा. म्हणजे ते त्यांना कायदा लागू नये असं म्हणा. परवानगी आम्हाला असताना आमची रद्द करणे, त्यांची परवानगी नसताना टेबल इथं स्टेज उभं करणे असं बोला हो. परवानगी असताना आमदारकीची तिकीट भेटू शकते, काय हरकत आहे असं बोलायला? गृहमंत्र्यांच्या सभेसाठी परवानगी असताना स्टेज उभं केलेलं आहे आणि त्यामुळे ते स्टेज उभं राहिलेलं आहे आणि ते एवढ्या वेळा परवानगी कुठे आहे ना त्यांच्याकडे परवानगी. लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारावरून अमरावतीमध्ये तुफान राडा झालेला आहे. मैदानावरून बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात वाद सुरू झालेला आहे. अमरावतीचं सायन्स कोर मैदान बच्चू कडू यांनी 23 आणि 24 अशा 2 तारखेला बुक केलेलं आहे. मात्र या ठिकाणी भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यासाठी अमित शहा हे सभा घेणार आहेत. अमित शहा यांच्या सभेसाठी पोलिसांनी सायन्स कोर मैदान ताब्यात घेतलंय. देशात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात निवडणुका पार पडल्यात. आता दुसऱ्या टप्प्यातील मतदान लवकरच होणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपकडून जोरदार मोर्चे बांधणी करण्यात येते आहे. केंद्रीय नेत्यांकडून विशेष लक्ष महाराष्ट्राकडे दिलं जात आहे. त्यामुळे केंद्रीय नेत्यांचे दौरे देखील राज्यात वाढलेले आहेत आणि त्यासाठी भाजपकडून रणनीती आखली जाते आहे. तर मंडळी, या निवडणुकीमध्ये विदर्भातील मतदारसंघांवर भाजपचं विशेष लक्ष आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला मोठं यश विदर्भात मिळालेलं होतं आणि आता याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले आहेत. त्यांची उद्या सायन्स कोर मैदानावर भव्य अशी सभा पार पडणार आहे. मात्र यापूर्वी अमरावतीत वातावरण तापल्याचं दिसून येत आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू प्रचंड आक्रमक झालेले आहेत. प्रहारकडून सायन्स कोर मैदान हे 23 आणि 24 एप्रिलसाठी आरक्षित करण्यात आलेलं होतं. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सायन्स कोर मैदानावर उद्या सभा होणार आहे. महायुतीचे उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी अमित शहा यांची सायन्स कोर मैदानावर सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव 23 आणि 24 एप्रिलला प्रहार पक्षाला असलेली परवानगी रद्द करण्यात आली होती. गृहमंत्री अमित शहा येणार असतील तर 24 तासाआधी सर्व सुरक्षा यंत्रणा कामाला लागते अशी भूमिका पोलिसांची आहे. पण यामुळे बच्चू कडू प्रचंड आक्रमक झाले. बच्चू कडू यांनी सायन्स कोर मैदानावर ठिय्या मांडला आहे. अमित शहा यांच्या सभेला परवानगीची गरज नाही, सुरक्षेचं कारण सांगून तुम्ही आमच्या सभेची परवानगी कशी नाकारता असा प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केला. यावेळी बच्चू कडू यांनी पोलिसांना भाजपचा दुपट्टा गळ्यात घालण्याचा सल्ला दिला. यावेळी पोलीस आणि बच्चू कडू यांच्यात बाचाबाची झाली. जर 24 तारखेला आम्हाला सायन्स कोर मैदान उपलब्ध करून दिलं नाही तर आम्ही 1 लाख लोक घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन बसू असा इशारा बच्चू कडूंनी दिला. त्यामुळे जिल्हा प्रशासन आता बच्चू कडू यांची समजूत कशी घालणार हा पेच त्यांच्यापुढे निर्माण झाला. उद्या सायन्स कोर मैदानावर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी जमा व्हावं अशी सूचना प्रहारकडून करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या या सभेला वादाची किनार असल्याची शक्यता आता वर्तवली जाते. अमरावतीमध्ये महायुतीचे उमेदवार नवनीत राणा आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्यात लोकसभा निवडणूक घोषित झाल्यापासून वाद सुरू झालेले आहेत. अमरावतीमध्ये महायुतीचे उमेदवार नवनीत राणा आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्यात लोकसभा निवडणूक घोषित झाल्यापासूनच हा वाद सुरू झाल्याचं सांगितलं येतं. त्यातच आता 23 आणि 24 एप्रिलसाठी अमरावतीच्या सायन्स कोर मैदानात बच्चू कडूंना उमेदवार दिनेश बुब यांच्या सभेसाठी निवडणूक आयोगाकडून परवानगी देण्यात आली होती. मात्र त्याच मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नवनीत राणा यांच्यासाठी सभा घेणार असल्याचं बच्चू कडू यांना नियमानुसार दिलेली परवानगी सुरक्षेचं कारण देऊन रद्द करण्यात आली आणि त्यानंतर या मैदानावर आता अमित शहा यांची सभा होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. यानंतर बच्चू कडू यांनी पोलिसांसमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं. बच्चू कडू यांचा दावा काय आहे ते आपण बघूयात. अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावरून बच्चू कडू आणि नवनीत राणा आमने सामने आलेले आहेत. अमित शहा यांची उद्या सभा होती आहे आणि या ठिकाणी पोलिसांनी चोख असा बंदोबस्त तैनात केलेला आहे. बच्चू कडू त्यांच्या सभेच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांसाठी इथे आले असताना त्यांना पोलिसांनी आत जाण्यास मज्जाव केला. आमच्याकडे निवडणूक आयोगाची परवानगी असताना
आमची अडवणूक का करत आहात असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला. तसंच पोलीस अधिकारी गणेश शिंदे यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला असता बच्चू कडू पोलिसांवरच संतापले. पोलीस भाजपचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे आमची समजूत का घालतायत? अमित शहा यांच्या सभेसाठी जर परवानगी मिळाली असेल तर त्यांनी ती दाखवावी, अन्यथा ज्यांना परवानगी मिळाली आहे त्यांना सभा घेऊ द्यावी असं बच्चू कडू म्हणाले. मात्र पोलिसांनी सुरक्षेचं कारण पुढं करत त्यांना मैदानात